नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयानं आज एक मोठा निर्णय दिलाय. महिलेला परपुरुषाकडून झालेलं मूल हे तिच्या कायदेशीर पतीला स्वीकारावं लागेल आणि त्याचा सांभाळही करावा लागेल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय. कोर्टाने यामध्ये म्हटलंय की कलम 102 मध्ये अशी वैधता प्रदान करण्यात आली आहे की मूल आपलं नसल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीनं पत्नीसोबत संबंध ठेवले नाहीत याचा पुरावा द्यावा लागेल. न्यायालय अशा प्रकरणांमध्ये थेट DNA चाचणीचा आदेश देऊ शकत नाही. हे त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचं उल्लंघन करणारं असेल ज्याच्याशी पत्नीनं कथितरित्या लैंगिक संबंध ठेवलेले आहेत. त्या व्यक्तीला DNA चाचणी करण्यास भाग पाडणं आणि त्याच्या गोपनीयतेचं आणि प्रतिष्ठेचं उल्लंघन करणं असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. जबरदस्तीने DNA चाचणी केल्यानं व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरती तसेच त्याच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. या कारणास्तव त्याला त्याच्या प्रतिष्ठेचं आणि गोपनीयतेचं रक्षण करण्याचे काही अधिकार आहेत, असंही न्यायालयानं म्हटलंय. हे प्रकरण केरळमधील एका जोडप्याशी संबंधित आहे. विविध न्यायालयांमधून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. मुलाचा बाप असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केली होती. मुलाच्या आईनं त्या व्यक्तीकडनं मुलगा झाल्याचा दावा केलाय. 2001 मध्ये जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा महिलेनं दुसऱ्या पुरुषाशी लग्न केलं होतं. मुलाच्या आईनं दावा केला आहे की हे मूल अपीलकर्त्याचं आहे. तिनं नंतर 2006 मध्ये तिच्या पतीशी घटस्फोट घेतला आणि अपीलकर्त्याचं नाव मुलाचे वडील म्हणून नोंदवण्याची विनंती करून कोचीन महानगरपालिकेकडे संपर्क साधला. अपीलकर्त्यासोबत तिचे संबंध असल्याचा युक्तिवाद तिनं केला, मात्र अधिकाऱ्यांनी याचा इन्कार केला. यानंतर महिलेनं 2007 मध्ये मुन्सिफ कोर्टामध्ये केस दाखल केली आणि अपीलकर्ता हाच खरा मुलाचा पिता असल्याचं जाहीर करण्याची मागणी केली. ही याचिका मुन्सिफ कोर्टानं फेटाळून लावली. यानंतर महिलेनं केरळ उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. 2011 मध्ये केरळ उच्च न्यायालयानं देखील ही याचिका फेटाळली. दोन्ही न्यायालयांनी संबंधित वेळी स्त्री आणि तिचा पती यांचा वैध विवाह झाल्याचं म्हटलंय. दोन्ही न्यायालयांनी DNA चाचणीचे आदेश देण्यास देखील नकार दिला. यानंतर 2015 मध्ये मुलाने अपीलकर्त्याकडनं भरणपोषणाचा दावा करत कौटुंबिक न्यायालयामध्ये धाव घेतली. तो जिचा जैविक पिता असल्याचा दावा केला. कौटुंबिक न्यायालयानं देखील हा निर्णय दिला की मुन्सिफ न्यायालयाचा पूर्वीचा जो खटला चालवण्याचा अधिकार नाही आणि त्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाला देखील बंधनकारक नाही. कौटुंबिक न्यायालयानं पुढे सांगितलं की भरणपोषणाचा अर्ज हा कायदेशीरपणाचा नसून पितृत्वाचा आहे. त्यामुळे मुन्सिफ न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयाचे यापूर्वीचे आदेश कौटुंबिक न्यायालयाला DNA चाचणीद्वारे पितृत्व निश्चित करण्यापासून रोखणार नाहीत. केरळ उच्च न्यायालयानं कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. केरळ उच्च न्यायालयानं सांगितलं की मुलाला त्या जैविक वडिलांकडनं भरणपोषण मिळवण्याचा अधिकार आहे. यामुळे मुलाचा बाप असल्याचा आरोप केलेल्या व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केली. यानंतर कौटुंबिक न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. अशा पद्धतीनं आता पत्नीला परपुरुषाकडून जरी मूल झालं तरी त्याला सांभाळण्याची जबाबदारी ही सध्या जो तिचा पती असेल त्याचीच राहते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं चित्रविचित्र निर्णय आणि चित्रविचित्र गोष्टी या समाजामध्ये घडत असतात. यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.